वेलकम टू गायज, सँडी पाटील हिअर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. केदारनाथचं दर्शन आमचं झालं आहे आणि आम्ही चाललो आहोत पुण्याला, म्हणजेच घरी. जाता जाता आम्ही जाणार आहोत ऋषिकेशला आणि ऋषिकेशवरनं मग आम्ही येणार आहोत घरी. तर ऋषिकेशला केदारनाथवर येताना नक्की जा आणि दर्शन द्या. शुद्ध असं पाणी आहे आणि हे पाणी मी आता पिणार आहे. वरनं चांगलं झऱ्यातून आलंय. ओ, डोंगरातून पाणी पडतंय आणि खाली इथपर्यंत खूप छान असं पाणी आहे आणि ह्याला आपण पिऊ शकतो. सो आय विल ट्राय. बापरे, खूप थंड पाणी आहे. खूपच थंड पाणी आहे. इकडे आल्यानंतर तुम्हाला दुसरीच्या बॉटलची गरजच नाही आहे. हे तुम्ही झरण्याचं पाणी येताना जाताना पदयात्रा करत असाल तर तुम्हाला हे पदयात्रामध्ये खूप उपयोगी आहे. आणि मेन मुद्दा वरनं येते आणि ह्याचं झाडा झुडपातून वाहत असल्यामुळे ह्याच्यामध्ये खूप प्रोटीन, विटॅमिन्स आणि क्षारयुक्त पाणी आणि एकदम शुद्ध. चला तर मग, माझी यात्रा संपलेली आहे. भोलेनाथच्या आशीर्वादाने पूर्णपणे सुरक्षितपणे ही यात्रा झाली माझी. आणि आता मी निघालो आहे पुण्यासाठी. आता मी प्रथमतः तिथून जाणार आहे ऋषिकेशला आणि ऋषिकेशवरनं ट्रेन धरत आहे पुण्यासाठी. तर पुणे, मी येत आहे भेटायला तुम्हाला. चला तर मग, बाय बाय आणि हॅपी जर्नी फॉर मी. आणि तुम्हाला सुद्धा भोलेनाथ खूप आनंदात आणि खुशीत ठेवतील. चला तर मग, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सुनील, पवन आणि मी, आमचं केदारनाथचं दर्शन झालं आहे आज फायनली आणि आम्ही चाललो आहोत पुण्याला. तर आता आम्ही गाडी केली आहे बोलेरो आणि आता ही आम्हाला सोडणार हरिद्वारला आणि हरिद्वारवरून आम्ही जाणार आहोत पवनच्या घरी. पवनच्या घरातून आम्ही डायरेक्ट येत आहोत पुण्याला. हरिद्वारला आम्हाला इथे केदारनाथ आल्यावर खूप छान वाटलं आणि खूप नेचर एवढं खूप भारी होतं की आम्हाला अक्षरशः असं वाटलं की स्वर्गात आलोय आणि स्वर्गाचा अनुभव घ्यायचा आहे. तर नक्की तुम्ही केदारनाथला या. चला तर मग, बम बम बोल. तुम्हाला समोर दिसते ही नदी, जी अलकनंदा नावाने ओळखली जाते. या नदीमध्ये एक छोटंसं देवीचं पारंपरिक मंदिर आहे. या मंदिराचं स्थान बदलून वरती घेतल्यामुळे तो पूर आला होता आणि पुन्हा मग ह्या नदीमध्ये ह्या मंदिराची स्थापना केली आणि परिस्थिती पहिल्यासारखी झाली. तर बघितलं, काही गोष्टी खूप धार्मिक आहेत, अंधविश्वासू नाही आहेत, ज्याच्यामुळे मंदिराचं स्थान बदलल्यामुळे एवढा मोठा पूर आला होता आणि एवढं नुकसान झालं होतं. चला तर मग बोलूया, हर हर गंगे, हर हर गंगे. पुढे बघताय, ऋषिकेशला जाताना आपल्याला अलकनंदा आणि मंदाकिनीचा संगम भेटतो. पण ह्या संगममध्ये बघितलं, कोणतीही नदी आपलं पाणी एकत्र करून घेत नाही आहे. जी हिरवी दिसते ती आहे अलकनंदा आणि जी ढवळ दिसते ती आहे मंदाकिनी. ऋषिकेशला आल्यानंतर ना, ऋषिकेश सिटी खूप मोठी होती. अक्षरशः मला बघून खूप छान वाटलं आणि त्याला स्थानिक लोकांना विचारलं तर मला ऋषिकेशची काही स्टोरी कळाली आहे, तर ते मी तुम्हाला शेअर करतो ह्या व्हिडिओमध्ये. इथं आल्यानंतर ऋषिकेशमध्ये तुम्हाला 3 मंदिरं प्रमुखात भेटतील. पहिलं मंदिर आहे राधाकृष्ण मंदिर, तिसरं आहे लक्ष्मण मंदिर आणि चौथं आहे शिवशक्ती मंदिर. आणि त्याचप्रमाणे लक्ष्मण मंदिर हे खूप पुरातन असून इथं लक्ष्मण देवाच्या नावावरती दरवर्षी जत्रा भरते आणि ही जत्रा डिसेंबर महिन्यामध्ये असते. तर आलात कधी डिसेंबर महिन्यात, जत्रा केल्याशिवाय जाऊ नका. खूप छान असं ऋषिकेश आहे आणि देवाची भूमी म्हणजे ऋषिकेश. आणि इथेच महादेवांनी ज्यावेळेस विष प्राशन केलं होतं आणि ते इथंच तपाला बसले होते. आणि आणखीन एक सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस भगवान राम 14 वर्ष वनवासाला जात होते, तर त्यावेळेस त्यांनी आपली पादुका त्यांचे छोटे बंधू म्हणजेच भरत यांना दिले होते आणि भरतनी ते पादुका त्यांच्या सिंहासनावरती नेऊन रामाचे स्वरूप म्हणून ठेवले होते आणि राज्य सगळं चाललं होतं टोटली. आणि हेच तपोवन आहे जिथे मोठ्या मोठ्या ऋषींनी तप केलेलं आहे. हेच ते ऋषी. मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे आता आणि इथे काही क्षणामध्ये गंगेची पूजा होणार आहे आणि गंगेच्या आरतीसाठी आम्ही थांबलो आहोत. तर सुनील आणि पवन गेलेत आहे आंघोळीला आणि मी थांबलो आहे आरतीसाठी. इथं गंगेची काही क्षणात आरती होणार आहे. शक्यतो आरतीचा व्हिडिओ बनवता आला तर मी नक्की बनवायचा प्रयत्न केला आहे. आणि चला तर मग आपण जाऊया आरतीला मा गंगेच्या.
शंखनाद झाला आहे. हर हर गंगे. आरती आता चालू होणार आहे, तुम्हाला मी दाखवतोय. ओम जय गंगे माता मैया जो नर तुमको जाता, जो नर मैया जी को जाता मन वांछित फल. छानशी भावनिक आणि धार्मिक अशी आमची गंगे माताची आरती झालेली आहे आणि रात्रीच्या 7 ते 8 वाजले आहेत आणि खूप छान असं नेचर झालं आहे इथे आणि गंगा भरभरून वाहते. जी समोर दिसते ती अलकनंदा, मंदाकिनी आणि गंगा अशा 3 नदींचा संगम होऊन ही ऋषिकेशमधनं पुढे जाते आणि हिलाच मोठी गंगा म्हणून ओळखलं जातं. तर खूप असं छान असं ठिकाण म्हणजे ऋषिकेश. केदारनाथवरनं येताना तुम्हाला ऋषिकेश पडतं आणि जातानाही ऋषिकेश पडतं. पण येताना तुम्ही केदारनाथची यात्रा संपूर्ण झाल्यावर ऋषिकेशला जा, नक्की भेट द्या, कारण की त्याशिवाय ऋषिकेशची यात्रा संपूर्ण होत नाही आणि आमची यात्रा ही संपूर्ण झाली आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.